मुलं भाज्या खात नसेल ना, तर त्यावेळेस अशा पद्धतीने भाजी बनवत जा. खूप चवीला छान होते. मुलांना आपण टिफिन आवडीने बनवून देतो, पण मुलं भाज्या खात नाही. त्यावेळेस काय करायचं ना, अशा पद्धतीने भाज्या बनवायच्या. तर इथं मी पाव किलो तोंडले घेतलेले आहेत. ते छान स्वच्छ धुवून उभे चिरून घेतले. थोडंसं कढईमध्ये तेल टाकून फ्राय करून घेतले. त्याच पद्धतीने इथे मी 2 बटाटेसुद्धा पातळ चिरून ते सुद्धा छान असे फ्राय करून घेतले. खूपदा तोंडल्याची भाजी मोठेसुद्धा खात नाहीत. तर या पद्धतीने बनवा, खरंच खूप छान होते. पुन्हा कढईमध्ये थोडंसं तेल घातलं, मोहरी घातली, आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर ठेचून घेतली, ती घातली. त्यानंतर छान असं परतून घेतलं. एक बारीक चिरलेला कांदा घातला, थोडेसे पावडर मसाले घातलेले आहेत. जे आपल्या घरात अवेलेबल असतात तेच मसाले घालायचे. लाल तिखट, कांदा लसूण मसाला, थोडीशी धना पावडर, हळद घालायची. छान असं परतून घ्यायचं. मसाले करपू नयेत त्यासाठी थोडंसं पाणी घालायचं. पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घातला. चवीनुसार मीठ घालायचं. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट इथे घालायचा, ज्याने भाजीला चव खूप छान येते. थोडंसं पाणी घालून याला छान अशी वाफ काढायची. तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतायचं आणि आपण जे बटाटे आणि तोंडले छान असे तेलामध्ये फ्राय करून ठेवले होते ना, ते घालायचे. छान असं मिक्स करायचं, गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवून ही भाजी 7 ते 8 मिनिटासाठी ना वाफेवर शिजवायची. चवीला खूप जास्त छान लागते. तुम्ही जर 1 चपाती खात असाल ना, तर यासोबत तुम्ही 2 चपात्या खाल. इतकी चविष्ट ही तोंडल्याची भाजी होते. मंडळी, तुम्ही आज आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला जरूर